हा तू मोठी हिरोईन लागून गेली. चल चला आज म्हणलं आम्ही ना गोंडेगावला आलो होतो. रानातून चाललो फार ढेकळ ढुकळ तुडवीत. त्र्यंबकेश्वरला पूजाची घातली होती ना, तिथं ब्राह्मणांनी सांगितलं होतं की म्हणे कुळदेवीला जाऊन वटी भरायची म्हणे बरं का. चालायला रस्ता बघा कसा आहे. जानून तिचे पप्पा पुढं चालले तर मी चालले मागून. काय हाल त्या देवाला जायचे बी बाबा बाबा बाबा. मग त्या ब्राह्मणांनी सांगितलं होतं की कुळदेवीची वटी भरा म्हणे. पण वटी भरायला कुळदेवी पार वाडे बोलले पुण्याच्या तिकडं येतं. त्याच्यामुळं म्हणलं चला इथं जवळच देवीचं ठाणं पण आहे. म्हणलं मग आपण इथंच वटी भरून येऊ. 6 महिन्याच्या आत वटी भरायला सांगितली. ते आता आम्ही तिकडून आलेलेच कमीत कमी 16-17 दिवस झाले. जण थांबाय. चालायला रस्ता नाही काय नाही, मरणाचं ऊन झालंय. अगं का पडली काय? तिच्या हाताला तरी धारा. खेडगाव म्हणलं का लय अवघड असतं. रस्ता बघा कसा आहे चालायला. हे तरी काही नाही. हे तरी बाबू ढेकळातून चालायचं म्हणलं का लय असं पडल्यासारखं होतं. आमच्या गावापासून आहे ना गोंडेगाव 3-3.5 किलोमीटर अंतरावर आहे फक्त. आणि ते वाडे बोलायला जायचं म्हणलं का तिकडं लय खर्च येतो. खर्च एक तर आपल्याकडं पैसा नाही, अडका नाही. खर्च कुठं वाढवायचा. कुठं का व्हायना देवाचं ठाणं असल्यानंतर देव तिथून एकच. गोंडेगाव ते जळगाव ते गोंडेगाव. बापरे देवळातून चालता परदम लागला. रस्त्याने पण येता नाही ना, एवढा भयानक रस्ता होता ना. पडता 2दा वाचलं माणूस. ते मामा म्हणे कोरडं तरी चावी ठेवेले म्हणे. वातावरण लय भारी यार इकडचं. कशाच्या नारळाच्या कशात तरी चावी ठेवेले म्हणे. बेलाच झाड का? चावी ठेवण्याची पद्धत कशी असते रानच्या लोकांची. कुठं तुळशीमध्ये, कुठं झाडामध्ये, कुठं कुंडीत, कुठं बादली खाली. नाही का? नाहीये. अरे 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 किती सत्यानाश. बेलाचं झाड आहे का ते? लिंबुनी बेलाच्या झाडामध्ये म्हणे तुम्ही लिंबुनीचं झाड बघा. ती चावी कुठं ठेवली? लिंबुनीच्या झाडालाच बसले चावी बघत. अयो व्हिडिओ चालू आहे. बाया तिकडं रानात काम करू राहिले, इकडं बघू राहिले. रानातल्या बाया कशा बघतात तिकडं दिसत नाही मोबाईलमध्ये. किती भारी परिसर आहे पाहिला का. नसं रानामध्ये मंदिर आहे. इथं आम्ही याच्या आधी पण भरपूर. जानू इकडे एक बाबू 1 मिनिट. हा इकडे नाही 1 मिनिट. इथं टिपमाळ आहे. 1 मिनिट बंद कर ना. स्टॉप. पण आलो होतो तेव्हा असं नव्हतं आहे ना. आता भारी केलं हो. मंदिर बी भारी केलंय. सगळंच भारी केलंय. इकडे दाखव जानू. तिथं वरती ठेवू का खाली ठेवू? वरती है ना. वटी भरायची म्हणलं त्या दिवशी बामण किती खवळा. तुम्ही धारावतीला नाही जमत. तिकडं ते खालीवर दिसतं ते तसं. तुम्ही पण नीट करा. दे जानू पापाकडे दे ना. इकडे धर ना. घ्या हो तुम्ही. काही लेकरांच्या नादी लागते. अशी समोर बसतील ना. समोर नाही तुम्ही असे वाकडे फिरा. घरात मला वाटलं हिरवा पीस आहे का नाही आहे. दिसतंय का नीट? मी पण दिसते. तिथं मागासारखा कॉपर आहे. आमच्या कॅमेरामॅन नाही ना लय इंटेलिजंट कॅमेरामॅन आहे. वटीचं सामान आहे ना रामपूरला लय भारी भेटत.
तरी पण इथं चांगलं भेटलं बरं का. जोडवे बिडवे भेटले तर आणि नथ पण भेटलेली आहे. ही पण नथ किती छान आहे. बस खाली जाणून. आणि हे मणी मंगळसूत्र मणी मंगळसूत्र मम्मी हे डिझाईन साठी आणलेलं या काय ते पाय तुटला. ते पाय तुटलेला आहे. कशाला? आणि हे सगळं वटीचं सामान काढू का असंच ठेवू? काढते आहे ना वटीचा सगळं सामान ठेवून करावं लागते ना. बरोबर आहे. आमची जानू लय हुशार आहे. आता कागद आतमध्ये नको टाकवा ना. कागद घे सगळे संगत. देवाच्या मंदिरात घाण कशाला करायची. पाणी पीस असलं हे छोटा पीस कशाला ठेवायचा आहे ना. मम्मी हे पाणी कशातलंय? मला प्यायला आणायचं. पाणी नाही प्यायचं नको राहायचं. फुल आणलं देवाला. वास नाही घातला ना. नाही वास घेतल्याला नाही चालत बरं का देवाला. आरसा की छान आहे. याला काय येते नथ पण वाईली ना. झालं ना. किती गरमत आहे. मी म्हणलं तर आई देव हे पाणी कशाला आणलं. चिड़ा पर मम्मी मर गया वो देव के दार में मर गया कीड़ा. म्हणजे आपण चिचते तांदूळ ठेवू का इथे. कशाला गेली. अरे वा मम्मी काय हे पाय ना. काय बाबा हे पाय तांदूळ पण वाढले पाय. कोणी मग वटीला तांदूळ नसते धुवावं लागत का. शिकून घ्यायचं मम्मी कसं कसं करते देवाचं कसं कसं नाही. हे पाय जेडेचा पण लाईटीचे मूर्ती लई छान आहे पण. अगरबत्ती कुठे लावू. त्याच्यातच लावायची आहे. हे इथं येऊ. त्याच्यात आधीच्याच काढायला येत. मी पाया पडले बघ. चला पिझ्झा एवढं हळद नाही का. हळद नाही एवढी. हळदची पुडी आणलीच म्हणा बघ. हळदीची पैसे आहेत का सुट्टे द्या ना. 10 रुपये असं 20 रुपये त्यांच्या तिच्या द्या ना. वटील ठेवावं लागत. घामाघूम झाले मी इथं बसले तर 5 मिनिटात. तू नाही झाली. कागद घ्या रस्त्याने जाताना टाकून दे. साडी याच्यात साडी नसती का ते झंपरचं पीस असतो. ते एवढ्या एवढ्याकडे झंपरचं पीस असतो का. मला झाला साडी भरली देवीची. आई बोल आई आमचा संसार नेहमी सुखात राहू दे ग बाई. मम्मी माझी पिशवीमध्ये ठेवते. मला थंड बरं झालं पाणी आणलं. तुम पाया पडो आधी. उठो. पडा ना. पण काय पडल्याने फरक पडतो का परत एकदा. एवढ्या लांब यायचं नाही परत डोकं टाकायची काय एवढी लाज वाटते. देवीचं मुखवटा किती छान आहे. मंदिर बी लय छान आहे बरं का. हो ह्या देवाला अशाच नाही घालत राहती. घालतेत ना मग उद्या घालत किती छान आहे बघा. डोळे तर देवीचे इतके छान आहेत ना. जस काय असं खरं खरं उठून बोलन असे एकदम. आपण जाईल मग एकदा. चला पाया पडली जानू. मग आता नाही पडले तर चला. बाया कशा तिथून बघत होत्या काम करत होत्या त्या बाया.
मंदिर लय भारी, मला तर लय आवडलं हो. असं मंदिर झाल्यानंतर पहिल्यांदाच आलो आहे ना आपण. कुलूप लावून परत चावी ठेवून द्या. आणि आता आठवणीने ना बेलाच्या झाडाच्या याच्यातच ठेवा, लिंबुनीचं झाड नका बघायला जाऊ. उद्या सवासणी घालायची आम्हाला आता. हं, मम्मी हं. नाही तर सवासणी मध्ये असते ना मग. अगं सवासणी ती बाई म्हणे रविवारच्या सवासणी घालत असते ती. मंदिर बघा कोण कोण आहे ना गोंडेगावचं किंवा आसपासच्या गावचं आहे ना, इथं आलेलं आहे नक्की सांगा बरं का कमेंट करून. किती भारी परिसर आहे. मम्मी हं? ह्या सवासणीला मग मुली तू चल ग जानू, तू लय बघ करते बाई, लय याड्यात जमा करते माणसाला. असतात ना. काही नाही, चल त्या बाया बाया माझ्याकडेच बघू राहिल्या. गुलाबच झाड आहे इथं. ते इथं नाही राहत काही नाही. कुठं आपण आलतो तेव्हा मंदिर या इथं होतं आहे ना? इथं होतं ना का पुढं होतं? इथंच होतं ना. अगं बेल पाहिजे आणू किती झाडाला बेल. असं असते. चला चल. स्टॉप तर बाहेरच बघू राहिले. स्टॉप तर जा. ए चले, या पुरीला युट्यूबर लोकांना लाज नसती, निर्लज्ज असतात सगळे का हो, आहे ना? कोणचं त्यो रस्त्याने जायचं का मग? आपण आता कुठून आलो? कुठून? नाही भाऊ, मी तिथून गाडीवर नाही येणार. यो गुडघे इतका लय एक खड्डा धंदा पडता पडता वाचले त्या खड्ड्यातून. एक तर अर्ध मिळालं. चला चालू गाडीत उतरायला सांगितलं त्या मम्मी.